मोठी धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे। गोव्याच्या शिरगावमधील देवी लैराईच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 70 जण जखमी। गोव्याच्या शिरगाव येथून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। या शिरगावमधील प्रसिद्ध श्री लैराईच्या जत्रोत्सवामध्ये रात्री चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेत 7 जणांचा मृत्यू झालाय आणि ही प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर साधारण 70 जण जखमी झाले आहेत। जखमींवर सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि म्हापसा येथील गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आहे। तसेच त्यांनी बिचोली रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे। या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता बळावली आहे। मात्र ही चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान चेंगराचेंगरीच्या या घटनेमागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही। शिवाय मंदिर प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही। परंतु प्राथमिक अहवालानुसार गर्दी आणि योग्य व्यवस्थेच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे। शुक्रवारी सुरू झालेल्या देवी लैराईच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली, त्यात हजारो भाविक सहभागी झाले होते। या यात्रेसाठी सुमारे 1000 पोलीस तैनात करण्यात आलेलं होतं। तसेच प्रशासन देखील पूर्णपणे सतर्क होतं। गर्दीच्या हालचालीवर हवाई देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन देखील तैनात करण्यात आलेले होते। तत्पूर्वी शुक्रवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नी राज्यसभा खासदार सदानंद शेठ तनावडे आणि आमदार प्रेमेंद्र शेठ आणि कार्लोस फरेरा यांनी या ठिकाणी भेट दिली होती। दरम्यान अनेकदा सतर्कता बाळगल्यानंतरही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, गोवा।